हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर गाईज, आता बहुतेक जणांचे उपवास असतीलच आज, म्हणजे काही जण पकडतात, काही जण नाही पकडत. तर आता उपवास आहे म्हटल्यावर म्हणजे उपवास सोडायच्या वेळेस माणूस काहीतरी गोडधोड तर बनवतंच. शक्यतो लोक गोडधोड म्हणतात म्हणजे पुरणपोळी वगैरे म्हणजे बनवायचं ठरवतात. काही लोक पुरणपोळी बनवतात, काही लोक थोडं वेगळं बनवतात. तर आता पुरणपोळी जर म्हटलं तर मी पण आज तुमच्यासाठी पुरणपोळीचीच रेसिपी घेऊन आली आहे, पण ही जरा वेगळी आहे. आता पुरणपोळी म्हटलं तर डाळ शिजवायची, तिला वेळ लागतो. ती डाळ शिजेल तेव्हा आपण ते पुरण वाटणार, तेव्हा ते पोळे करणार. तर मी तुमच्यासाठी सांज्याची पोळीची रेसिपी घेऊन आली आहे. आता ही रेसिपी कशी आहे, म्हणजे मी त्या पोळ्या मी कशा बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर काही तुम्हाला मी बोलले सांज्याची पोळी बनवणार आहे मी. तर आता आपण एक पीठ घेतलं आहे गव्हाचं. यात आपण थोडंसं मीठ टाकू आणि हे मळून घेऊ. थोडंसं इलस म्हणायचं आहे. थोडं तेल टाकते. पीठ मळलं आहे. आता आपण हे 8 तासासाठी चांगलं झाकून ठेवूया. आता आपलं पोळ्यांसाठी पीठ मळून झालं आहे. आपण ते आता भिजत टाकलं आहे. आता आपण त्याचं सारण बनवून घेऊ. आता मी कडे तापत ठेवली आहे. त्यात मी आता तूप टाकते. 1 चमचा तूप टाकलं आहे. आता ते आपण त्याच्यामध्ये आपण हा रवा सोडणार आहे. हा रवा असं थोडा भाजून घेणार आहे. तर रवा आपण चांगला भाजून घेऊ. रवा बारीक घ्यायचा आहे सारणासाठी. तो जास्त पण ब्राऊन होऊन द्यायचा नाही आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. आणि हे सुंठ आणि वेलचीची मिक्स करून घेतलं आहे, बारीक करून घेतलं आहे मी. ते पण आपण वापरणार आहे. आणि हा गूळ, आता गूळ आपण एवढं वापरायचं नाही आहे. आता आपण 1 वाटी रवा घेतला तर त्याच्याहून आपण गूळ जास्त वापरायचा आहे. म्हणजे आपल्याला गूळ 1.5 वाटी घ्यावा लागेल. 1.5 वाटी जर थोडं जास्त घेतलं तरी चालेल. तर मी आता गूळ काढून घेते. म्हणजे तुम्हाला कसं
गुळाचं प्रमाण करा. पोळी म्हटलं पोळी तर गोड पाहिजे, त्याच्यामुळे आपण पोळ्यांचं आपलं असंच असं आपण डाळीच्या पोळ्या बनवतो तेव्हासुद्धा आपण असं प्रमाण घेतो ना, म्हणजे गुळ जास्तच घेतो. जर डाळ पावशेर घेतो तर गुळ अर्धा किलो वापरतो. ज्यांना कमी गोड लागतात ते कमी वापरतात. हे झालं 1 वाटी. रवा आपला जळेल, थोडा हलवून घेते. म्हणजे अर्ध्याच्या थोडं वर घेतलं. आता एवढा गुळ आपल्याला सारण्यासाठी वापरायचा. आता आपण ठेवून देऊ. आपण आपला मेल्ट करायचा आहे, पूर्ण वितळून घ्यायचा आहे. आता आपण थोडा गॅस फुल करते आणि जेणेकरून रवा थोडा भाजला जाईल. मग अशी बरं रवा जास्त भाजायचं नाही. थोडा वाटला की थोडा कलर चेंज झाला तर तो काढून घ्यायचा. आता आपण काढून घेऊ. तर आता म्हणजे थोडंसं आपण तूप टाकणार, थोडंसं आणि त्यात आपल्याला गूळ टाकायचा. तो आपला मेल्ट करून घ्यायचा. मी तुम्हाला गूळ किती घेतला काय घेतला हे मी दाखवलं आहे. गॅस कमी ठेवायचा. आता एवढा 1.5 वाटी आपण गूळ घेतल्यात, तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. गूळ थोडा मेल्ट होऊन देऊ, थोडं वितळून देऊ आपण. आपला गूळ पूर्ण वितळला आहे. आता यातच आपण जे सुंठ आणि वेलचीची कूट केला होता, म्हणजे पावडर केली होती, ते टाकूया, जेणेकरून त्याला सारणाला चांगला स्वाद येईल, खूप छान लागेल. आता ह्याच पाकामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे. गॅस कमीच ठेवला आहे. चांगला म्हणजे गाठी होऊन द्यायचं नाही आहे. चांगला हलवून घेऊ आपण. गॅस कमीच ठेवला आहे.
पूर्ण घट्ट होत नाही आहे, पूर्ण म्हणजे आपण जसा शिरा बनवतो ना तसं पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे असं हलवत राहायचं. गॅस कमी केला. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा पोळ्या करून बघा, खूप छान लागतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी की ह्या पोळ्या तुम्ही 2-3 दिवस आरामात खाऊ शकता, किंवा तुम्हाला कुठे प्रवासात जायचं आहे तरीही तुम्ही करून घेऊन जाऊ शकता. टिकतात ते 2-4 दिवस. पूर्ण घट्ट होऊन द्यायचे. यावर आपण झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी. दोन मिनिटं झाले, बघू आपण. हे बघा पूर्ण सुक्का झालं. आता समजायचं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकूया. 1 चमचा. मिक्स करून घेऊया. याने कसं थोडी चमक येईल तुपाने टाकल्यावर, आणि खाली चिपकणार पण नाही. हे बघा अजिबात चिपकत नाही. करते गॅस बंद करते. हे बघा असा गोळा आला पाहिजे आपला, म्हणजे जेव्हा आपण पोळी बनवू त्यासाठी. म्हणजे असं चेक करायचं की ते रेडी, सारण रेडी आहे की नाही म्हणून. हे बघा आता हे आपण सारण थंड होऊन देऊया. थंड झाल्यावरच आपण पोळ्या काढूया. तर हे थंड होऊन देऊया. आता साईज आपले अर्धा तास झाले आपल्या. तर पीठ बघू आपण. हे बघा मस्त भिजले. तुम्हाला मी बोलले जास्त सैल नव्हतं भिजवायचं, थोडं राटच पाहिजे होतं. म्हणजे जास्त राट पण नाही, म्हणजे आणि सैल पण नाही. परफेक्ट झालं आहे. आणि मी या पोळ्या लाटायला पीठ मी तांदळाचं पीठ वापरलं आहे. तुम्ही गव्हाचंही वापरू शकता, असं काही नाही आहे. पॅन तापत ठेवला आहे. आपलं सारण पण थंड झालं आहे. हे बघा
हे आपण थोडी लाटून घेऊ. गॅस थोडा फुल करते म्हणजे आपण पॅन टाकतो. आता सारण थंड झालंय. जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला आहे त्याच्या थोडं जास्त आपल्याला सारण घ्यायचं आहे. आपण जसं पोळ्या करतो तसंच. थंड व्हायला ठेवलं होतं म्हणून मी थोडं ताटामध्ये पसरून ठेवलं होतं. आपण लाटून घेऊ. तसं आपण पोळ्याला लाटतो एकदम म्हणजे हलकं तसंच लाटायचं. असा कलर चेंज झाला आहे पण चॉकलेटी झाली. साईडने पूर्ण व्यवस्थित लाटून घ्यायचे. चपातीला आपण कसं कुठूनही कसंही लागतो काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये सारण म्हटल्यावर जरा साईडने कडे पण जरा व्यवस्थित लाटायचे. तर आपली पोळी तयार आहे. सांड्याची पोळी तयार आहे. आपण पॅन कापड ठेवून त्याचं तूप सोडून गॅस कमी केला. तो पण दुसरा गोळा करून घेऊ. छान भाजलेली तुम्ही बघू शकता. तुम्ही ही पोळी दुधासोबत किंवा तुपासोबत खाऊ शकता. कलतीने असंच चव बाजूने दाबून घेऊ जेणेकरून काय होईल की सगळे चव बाजूने चांगली भाजली जाईल. करून किती छान लागते. तोपर्यंत आपण पुढचं लाटून घेऊ. गॅस फुल करते. ते होते तोपर्यंत आपला पूर्ण चाळा तयार करून घेऊ. अशाच पद्धतीने पुढचा गोळा तयार करून घेऊ आपण. खूप छान पोळी लागते अशा पद्धतीने केली तर. आणि कसं आपला वेळ पण वाचतो अशा पद्धतीने केल्यावर. भरपूर वेळ वाचतो.
आपली पोळी किती मस्त दिसते. आता पहिला काढून घेऊ. हे बघा किती छान दिसते. आपण दुसरी लाटून घेऊ. गॅस कमी ठेवला मी. एकदम हलक्या हाताने फिरवायची. तर आपली पुढची पण सांज्याची पोळी तयार होत आली आहे. यासाठी पण लावले. मस्त फुलते ती. हे बघा किती छान झाली, किती मस्त दिसते. तर याच पद्धतीने आपली दुसरी ही पोळी तयार आहे. आता आपण पुढची करून घेऊ. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या कमेंट करून सांगायचं आवडल्यात म्हणून ट्रायसुद्धा करा. मी नेहमी सांगत असते आणि पुढेही सांगत राहील. की भरपूर जण असे आहे माझी रेसिपी बघतसुद्धा आहेत, म्हणजे नुसते बघतच नाही तर ट्रायसुद्धा करतात, करून बघतात आणि मला कमेंट पण करतात की ताई तुझी रेसिपी आम्हाला आवडली, आम्ही ट्राय केली. मी बोलत असेल की गव्हाचं पीठ याला पिठाला पोळ्यांना वापरले आणि लाटताना का तांदळाचं वापरलं, असं काही नाही आहे. तुम्ही गव्हाचं वापरतेच आहे. माझ्याकडं होतं अवेलेबल म्हणून मी वापरले, किंवा मैद्याचाही वापरू शकतो. आपली ही पण पोळी तयार आहे. गॅस खूप करते. तर गाईस बघा किती मस्त झाली, किती छान आणि मस्त मौसूद झाली आहे.
तर गाईस आपली पुढची पण पोळी तयार आहे. आपल्या सांज्याच्या पोळ्या रेडी. तुम्हाला दाखवलं मी किती मस्त झाली आहे बघा. एकदम मग हे बघा किती छान दिसते. एकदम म्हणजे अशी भरलेली एकदम. तर गाईस मला ही माझी सांज्याची पोळी कशी वाटली पोळी कशी वाटली कमेंट करून सांगा. तर गाईस मला ही माझी रेसिपी कशी वाटली. त्या पोळ्यांपेक्षा ही पोळी बेस्ट आहे असं मला तरी वाटते. म्हणजे पटकन होणारी आहे. जास्त वेळ पण लागत नाही. ना डाळ शिजवायची झंझट आणि ना वाटण्याची झंझट. पटकन होतात. तर तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.